नमस्कार. यशोधन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला तर विसरूच नका, कारण आमचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आणि जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला तुमचा फायदा होईल. त्याच्यातच साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनललाही भेट देऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला जे विषय आहे त्या विषयाचं विस्तारित जी माहिती आहे तिथं मिळून जाईल. किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये म्हणजे पाठवा. तुमच्या समस्येचं निराकरण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचाही प्रयत्न करू. तुमच्या जर काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता आणि आमच्या चॅनलला जे आपण सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर आज आपण पाहतोय की आता जी पोलीस भरती आहे आणि राज्यसेवेच्या मेन जे आहे, राज्यसेवेची मेन असेल, सरळ सेवेची असेल, STI PSI ASO, ह्या मेनसाठी जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरण अंतर्गत जो एक महत्त्वाचा विषय आहे की जिथं तुमचे 2 ते 3 मार्क कव्हर होतातच. आणि तसंच पोलीस भरतीसाठी जे आहे किंवा कुठलीही परीक्षा असू देत त्या परीक्षेसाठी जे व्याकरण आहे मराठीतलं ते महत्त्वपूर्णच आहे. त्याच्यामध्ये जे आहेत ते बघा की म्हणी आणि त्याचा अर्थ ह्या विषयावरती एक ते दोन प्रश्न असतातच. आपल्याला म्हणी माहिती असतात, पण कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला नेमकं त्याचा अर्थ, एक्झॅक्ट अर्थ माहीत नसल्यामुळे आपला एखादा मार्क तिथे जाऊ शकतो. तो तुमचा मार्क जाऊ नये याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा हे लेक्चर आहे तुमच्या. त्याच्यामध्ये म्हणी आणि त्यांचे जे अर्थ आहेत ते सोप्या पद्धतीत आणि लक्षात राहतील याचा पूर्ण प्रयत्न करा. तुम्ही कुठेही चालतही हा व्हिडिओ ऐकू शकता आणि जे म्हणजे म्हणींचे अर्थ आहेत ते लक्षात ठेवायला तुम्हाला फायदा होईल. तर बघा, आपण पाहूया म्हणी आणि त्याचे अर्थ. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ याचा अर्थ आहे बघा, दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. असतील सीते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला किंवा असेल तर त्याच्या भोवती काय होते, माणसे गोळा होतात. बघा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचं मुळीच काम होत नाही. अति तिथं माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच असतो. अन्नछत्री जेवण आणि वर मिरपूड मागणे, म्हणजे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे किंवा मागणे. बघा, अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे. दागिन्याकरता म्हणजे कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण. मरणांच्या वेदनापेक्षा म्हणजे भुकेच्या वेदना या अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. अक्कल नाही काडीची आणि नाव सहस्त्रबुद्धे. नाव मोठं लक्षण खोटं. बघा, अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अशक्य गोष्टीतील गोष्ट. अति झाले आणि आसू आले. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अतिपरिचयात अवाज्ञा, म्हणजे जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे. कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते घास. अन्न न खाणे पण त्यातच मन असणे. आपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेलं धन झपाट्यानं नष्ट होते. अर्थी दान महापुण्य. बघा, गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळतं. आईची माया आणि पोर जाईल वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. बघा, आडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल काय? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अति खाणे मसनात जाणे, अति खाणे नुकसानकारक असते. बघा, अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे आपली ऐपत पाहूनच वागावं. अंगापेक्षा बोंगा मोठा, मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजावपणा किंवा मोठेपणा करणे. आपला तो बागा दुसऱ्याचे ते कार्टे, स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. आपली पाठ आपणास दिसत नाही, म्हणजे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. आजा मेला नातू झाला, एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे, फक्त स्वतःचाच तेवढा म्हणजे फायदा करून घेणे. बघा, आवळा देऊन कोहळा काढणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, म्हणजे अनुभवाशिवाय शहाणपण नसते किंवा शहाणपण कळत नाही. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचं नुकसान करून घेणं. आधीच तारे त्यात गेले वारे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, रोग एकीकडे उपाय भलतीकडे. आयजीच्या जीवावर बायजी उदार, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. आग खाईल तो कोळसे वकेल, जशी करणी तसे फळ. बघा, आदनातले रडतात व सुपातले हसतात, संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येणं. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूने सारखीच परिस्थिती किंवा अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. इच्छी पराते येई धरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते, इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. बघा, ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतच. उतळ पाण्याला खळखळाट फार, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. उंदराला मांजर साक्ष, ज्याच्या एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजरा देणे. उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग, म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती करणे किंवा वर्तन करणे. उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिशे मोजणे, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, जेथे उद्योग असतो तिथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले, फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उराचे कुऱ्हाडे आणि चुलीचे तुंतुणे, अतिशय हलाखीची परिस्थिती असणे किंवा स्थिती असणे. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उकराल माती तर पिकतील मोती, मशागत केल्यास चांगलं पीक येतं. उकळा डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला, एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती, जे काम करायचे ते सोडून भलत्याच चौकशा करणे किंवा भलतीच चौकशी करणे. उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उधारीची पोते सव्वा हात रीते, उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे, श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारे हे येतातच. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे, येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे. ऊसाच्या पोटी कापूस, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एका माळेचे मणी, सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. एक ना धड भारावर चिंध्या, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. ऐकावे जनाचे करावे मनाचे, लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी, दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये, एका पिसाने मोर होत नाही, थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नये, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, दोन तेजस्वी माणसं एकत्र गुण्या गोविंदाने राहू शकत नाहीत, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, मोठ्या व्यक्तीला यात नाही तेवढ्याच असतात, ओळखीचा चोर जीवे न सोडी, ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो, ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे, सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे, बघा करवतीची धार पुढे सरकली तरी कापते, मागे सरकली तरी कापते, काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते, नाही केल्या तरी नुकसान होते, करून करून भागला देव ध्यानी लागला, भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे, कणगीत दाना तर भिल उताना, गरजेपुरते जवळ आले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत, कधी तुपाशी तर कधी उपाशी, सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही, कशात काय मी फाटक्यात पाय, वाईटात आणखी वाईट घडणे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही, काडी चोर तो माडी चोर, एखाद्या माणसानं क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेला एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे, काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती, शुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो, कागबाई रोड तर म्हणे गावची ओढ, निरर्थक गोष्टींची काळजी करणे, कानात बुगडी आणि गावात फुगडी, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे, काल मेला आणि आज पितर झाला, अतिशय उतावळेपणाची वृत्ती, काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा, अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे, काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, जे काम भरपूर पैशानं होत नाही ते थोड्याशा अधिकारानं होतं, संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते, कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते, पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे, काशीत मल्हारी महात्म्य, नको तिथे नको ती गोष्ट करणे, कानामागून आली आणि तिखट झाली, श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसानं वरचढ असणे किंवा ठरणे, कामापुरता मामा, आपले काम करून घेईपर्यंत गोड असणे, बघा कावळा बसला आणि फांदी तुटली, परस्परांशी कारण संबंध नसणाऱ्या योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणं, काखेत कळसा गावाला वळसा, जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे, बघा कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही, काळ आला पण वेळ आली नव्हती, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे, कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा, दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो, आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपला हक्क प्रस्थापित करणे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच, मूळचा स्वभाव बदलत नाही, कुडी तशी फोडी, देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, सर्वांसाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे, केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी, अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे, केस उपटल्याने का मडे हलके होते, जिथे मोठ्या उपायांची गरज असते तिथे छोट्या उपायांनी काही होत नाही, केळी खाता हरकले हिशोब देता सरकले, एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो, कोळसा उघडावा तितका काळाच, वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते, कोल्हा काकडीला राजे, लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात, कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी, चूक एकाची शिक्षा दुसऱ्यालाच, कुठे इंद्राचा ऐरावत कुठे श्याम भट्ट्याची तट्टाणी, म्हणजे महान गोष्टी बरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे, खऱ्याला मरण नाही म्हणजे खरे कधीच लपत नाही, खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावल्याचे पोट दुखते, खर्च करण्याचा खर्च होतो पण त्यात मान्यही असतो परंतु दुसरा असते एखाद्याबद्दल किंवा कुरकुर करत राहतो, खाऊ जाणे तो पचवू जाणे, एखाद्याचे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो,
खायला काळ आणि भुईला भार, निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खवखवे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खोट्याच्या कपाळी गोटा, खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचं नुकसान होतं. गरज सरो आणि वैद्य मरो, एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. गळ्यात पडले झोंड, हसून केले गोड, गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गरजेला पडेल काय, बघा आता गरजेला पडेल तो काय, केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. आणि गरजवंताला अक्कल नसते. गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचं हवं तसं बोलणं वागणं निमूटपणे सहन करावं लागतं. गावापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गावंड्या गावात बघा, गावंड्या गावात गाडवीन सवाशीन, जिथे चांगल्यांचा अभाव असतो तिथे टाकाऊ वस्तूस महत्व येते. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य, अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. गाढवाचा गोंधळ व लाखांचा सुकाळ, मूर्खाच्या गोंधळात एकमेकावर दोषारोप करण्याची वेळ येते. गाय व्याली आणि शिंगी झाली, अघटित घटना घडणे. गाव जळो हनुमान बहार, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून नामनिराळ राहणे. गोगल गायनी पोटात पाय, बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्त किंवा खोडसाळपणा करणारी व्यक्ती. घर फिरले म्हणजे घराचे वाशेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. घरोघरी मातीच्या चुली, एखाद्या बाबतीत सामान्यतः किंवा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घरनादार देवळी बिराड, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. घडाई परीस मडाई जास्त, मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. घेता दिवाळी देता शिमगा, घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. घोडे कमावते आणि गाढव खाते, एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा. चवलीची कोंबडी आणि पावली फळनावळ, मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. 4 जणांची आई बाजेवर जीव जाईल, जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. चिंती पर्यायी घरा, दुसऱ्याची वाईट चिंतित राहिली की ते आपल्यावरच उलटते. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला, स्वतःच्या हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, घरात तेवढा शूरपणा आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे. चोर सोडून संन्याशालाच फाशी, खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणं. चोराच्या उलट्या बंबा, स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणं. चोरावर मोर, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. चोरांच्या हातची लंगोटी, ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे. चोराची पावले चोराला ठाऊक, वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. चोराच्या मनात चांदणे, वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. जशी देणावळ तशी धुनावळ, मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जलात राहून माशाशी वैर करू नये, ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. बघा, जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही, बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे, दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी, अतिशय दुराग्रहाचे किंवा हट्टदीपानाचे वागणे. जो न देखे रवी तो देखे कवी, जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. जो गुळाने मरतो त्याला विष कशाला, जिथे गोड बोलून काम होते तिथे जालिम उपायांची गरज नसते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकाची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केलं जातं, म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, एखाद्याचे भले करायला जावे तरी तो त्या गोष्टीस विरोधच करतो, आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. झाकली मूठ 1.25 लाखाची, व्यंग नेहमी झाकून ठेवावे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. वाईट गुण मात्र लवकर लागतात, म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. तळे राखील तो पाणी चाखील, ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तर त्यातून काहीतरी फायदा करून घेणारच. तरणाचे कोळशे आणि म्हाताऱ्याला बाळशे, अगदी उलट गुणधर्म दिसणे. 3 दगडात त्रिभुवन आठवते, संसार केल्यावरच खरं मर्म कळते. बघा, तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे, आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात. तेल गेले तूप गेले हाती, धुपाटणे आले, मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणं. तेरड्याचा रंग 3 दिवस, कोणत्याही गोष्टीला ताजेपणा किंवा नवलय अगदी कमी वेळ टिकते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, एखाद्याला विनाकारण शिक्षा करणं आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणं. बघा, तोबऱ्याला पुढे आणि लगामाला पाठीमागे, खायला पुढे आणि कामाला मागे. थेंबे थेंबे तळे साचे, दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. बघ, थोरा घरचे स्वान सर्वही देती मान, मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतं. 10 की लकडी एक का बोजा, प्रत्येकानं थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होतं. 10 गेले 5 उरले, आयुष्य कमी राहणं. दात करून पोट भरत नाही, मोठ्या व्यवहारात थोडीशी काटसर करून काही उपयोग होत नाही. दाम करी काम, बीवी करी सलाम, पैसा खर्च केले की कोणतेही काम होते. बघा, दाखविलं सोनं हास्य मुलताना, पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो, पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसात देखील दोष असतो. दिल्ली तो बहुत दूर है, झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करायचे बाकी असणं. दिवस बुडाला मजूर उडाला, रोजानेवा मोलाने काम करणारा थोडेच स्वतः समजून काम करणार किंवा स्वतःच समजून काम करणार. त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जातो किंवा जाणार. दुरून डोंगर साजरे, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरं स्वरूप कळतं. दुभत्या गाईच्या लाथा गोड, ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील माणूस सहन करतो. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. दुसऱ्याच्या लहानशे दोष आपल्याला दिसतात पण आपल्या स्वतःमध्ये असलेले मोठ्या दोष किंवा दोषांकडे दुर्लक्ष करणं. दुधाचे भाजले ताक पण फुंकून पेतात, एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगतात किंवा बाळगणे. देमाय धरणी ठाय पुरेपुरे होणे, देश तसा वेश, परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. देवतारी त्याला कोण मारी, देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. देणे कुसळाचे घेणे मुसळाचे, पैसे कमी आणि काम जास्त. देखल्या देवा दंडवत, एखादी व्यक्ती सहज भेटली तरी खुशाली विचारणे. बघा, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी, नशिबात नसल्यावर जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, नशिबानं मिळणं परंतु घेता न येणं. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई, नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. 2 मांडवांचा वराडी उपाशी, 2 गोष्टीवर अवलंबून असणाऱ्यांचं काम होत नाही. दृष्टी आड सृष्टी, आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते, एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. धनगराचे कुत्रे मेंढ्यापाशी ना लेंड्यापाशी, कोणत्याच कामाचे नसणे.
बघा, धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या. गुळ व आरदान लोकांचे काम होते, गुंड व आरदान लोकांचे काम होते, पण गरिबांना यातायात करावी लागते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये. नदीचे उगमस्थान आणि ऋषीचं कुळ पाहू नये, कारण त्यात काहीतरी दोष असतोच. न करत्याचा वार शनिवार. ज्याला एखादे काम मनातून करायचं नसतं तो कोणाच्या तरी काय म्हणतो सबबीवर टाळतो. नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालत्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार, उपदेशाचा शून्य परिणाम होणं. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे. नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा.